नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ टाकत आहे। उन्हाळ्याचे दिवस आले आहेत आणि रोजही चालू झाले आहेत, तर पोटाला थंडावा देण्यासाठी आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड। आपण खाल्ला असेल तर आज आपण कस्टर्ड पुडिंग वगैरे खाल्लं असेल तर आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड सरबत। त्यासाठी लागणारे साहित्य पहा। इथे मी काय काय घेतलं आहे। इथे पहा, मी अर्धी वाटी साखर घेतली आहे। इथे काही थोडंसं सब्जा भिजवून घेतलेला आहे। थोडेसे ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम असे बारीक कापून घेतलेले आहेत। 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। विलायची पावडर घेतला आहे। 2-4 विलायची अशा कुटून घेतलेल्या आहेत। आणि इथे अर्धा ॲपल असं मी बारीक कापून घेतलेला आहे। आणि इकडे मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर यामध्ये आपण आता दूध गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपण कस्टर्ड टाकून घेऊया। इथे मी थोडंसं दूध ठेवलं होतं थंड, तर ते मी याला मिक्स करून घेते। आपल्याला कस्टर्ड नाही बनवायचं आहे, कस्टर्ड सरबत बनवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला कस्टर्ड पावडर थोडंसंच घ्यायचं आहे। 1 चमचा घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचं, नाही तर पुडिंग किंवा कस्टर्ड होऊन जाईल। हे यामध्ये टाकून घेते। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक उकळी येऊ द्यायची आहे। साखर टाकून घेते। थोडासा येलो कलर टाकते, एकदम किंचित टाकते आहे, तो तुम्हाला सांगायचा राहूनच गेला। हे बघा, एवढं चिमूटभर टाकलेला आहे। हे ड्रायफ्रुट्स टाकून घेते यामध्ये आणि विलायची पावडर टाकून घेते। याला आपल्याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। गॅस बंद करते। या प्रकारे झाला पाहिजे आपली कन्सिस्टन्सी अशी। याला मी थंड करायला ठेवते। पहा कसं झालं आहे आपलं कस्टर्ड सरबत। आपण याला थोडंसं गार्निश करून घेणार आहोत। हे मी ॲपल कट करून घेतले होते बारीक, ते थोडेसे यामध्ये टाकत आहे। याच नंतर आपण 1 चमचा किंवा 1.5 चमचा सब्जा टाकणार आहोत। हे सरबत इतकं छान लागतं चवीला। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमची गिन्नी रेसिपी। धन्यवाद।